बाबा कसला द्यायला ना क्वालिटी ते वेगवेगळे प्रकार बघा हे बिस्किट बनवायला लागले। जय श्रीराम वृंदावन परिक्रमा करायला लागलात सगळं कोणकडंच लक्ष आहे बघा 170 दिवसांनी हे बिस्किट खाणार आहे मी। बापरे नमस्कार भावांनो, परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे चिकल्या। आणि आज आहे दिवस 6वा वृंदावनमध्ये। आज काय असणार आहे तर आज आम्ही वृंदावनची परिक्रमा करणार आहोत आणि मग संध्याकाळी यमुना आरतीसाठी जाणार आहोत। आणि हा बघा आजचा आउटफिट, एक मिनिट, हा गॉगल तर काय रूममध्येच घालू शकतो, बाहेर गेला की माकडं अशी राप की वाटत। कालच माझ्यासमोर एका माणसाचा चष्मा तोडला त्यांनी, मागच्या ब्लॉगमध्ये मी टाकलं आहे, तुम्ही बघा नक्की। आता सर्वात पहिलं तर नाश्ता करायचा आहे, भूक लागली आहे खूप, कारण रात्री काय खाल्लं नव्हतं, कारण काल 4 वाजता जेवण झालं होतं, म्हणून रात्री काय लाईट एकदम घेतलेलं खाल्लेलं, त्याच्यावर आत्ता खूप भूक लागली आहे। आता वाजले आहेत 8:30, 8:45 वाजले आहेत। आता आम्ही जाणार आहोत, बघू आता कुठं गोविंदामध्ये जायचं की नॉर्मल स्ट्रीट फूडवरती, म्हणजे ते डोसा वगैरे असतात तिथं। लेट्स सी। थंडी एवढी नाही आहे पण डोकं तर धुतलं आहे कारण नीचिंग होत होती। तर कसं वाटते आउटफिट, नाही बॉडीनं दाखवत, हे बघा, बघत राहा। आणि मागचे जर व्लॉग नसतील पाहिले तर नक्की जाऊन बघा, कंटिन्यू व्लॉग येणार आहेत आणि येतच राहतील। आवडलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईकसुद्धा। चला बाय बाय। हे सगळं हां आलू पराठा हे सगळं उपासाचं आहे। ही भाजी कसली बनवली असेल उपासाचं पण, पुरी भाजी पण उपासाची, हा डोसा पण उपासाचा, अजून आलू पराठा पण येतोय तो पण उपासाचा। आलू पराठा, आलू पराठा ना पनीर पराठा हे पण उपासाचंच आहे। भावांनो मस्त नाश्ता झालाय बघा। आता थोडासा प्लॅनमध्ये चेंज आहे, कारण वृंदावनची परिक्रमा संध्याकाळी करणार आहे आणि यमुना आरती सुद्धा। आत्ता शोधले मंदिर एक, त्या मंदिरात जाणार आहे। कोल्हापूर, मला कोल्हापूरची भाषा खूप आवडते, त्याच्यामुळं बोलूशी वाटतं, पण ठीक आहे, आता व्लॉगमध्ये पण मध्ये बोलायला चालू करणार। आता चाललो बघा, सगळे थांबल्यात माझ्यासाठी, पण ओरडतील मला। पहिला तर चहा प्यायचा मस्त, थंडी वाजते मजबूत। आज 8 डिग्री आहे इथं, आत्ता करंट 8 डिग्री आहे। चला लगेच जातो, पहिलं चहा असा समोर आणतो, समोर पूक चाय पिओगे, चाय तो पीना बढ़िया है, थंड में। एवढ्याशा बारक्या बोळ्याचा एवढा ट्रॅक्टर घालायचा प्रयत्न, याला बाबा कसला न्याला ना क्वालिटी, मस्त न्याला। हे बघा, हे सगळे जे चाललेत ना, हे सगळे वृंदावन परिक्रमा आहे। ही बघा मोठी आहे, खूप मोठी आहे, हे सगळे तिकडच चाललेत। कुकीज बनायला लागलेत, एक टेक्निक आहे, हे बघा ऊसाचा रसा।
भावांनो, आम्ही परत आलोय प्रेम मंदिर मध्ये. इकडं सगळे वेगवेगळे प्रकारचे फुलं आहेत. हे झेंडू आहे. आता जे माहिती आहे, आता हे नाही माहिती कुठला प्रकार आहे. हे एक वेगळे प्रकार आहे. नुसते फुलंच फुलं आहेत. आता हे एक बघा, इकडं गोवर्धन पर्वत बघा कसा होता. श्रीकृष्णाने भारी केलं यांनी. पुढे एक दाखवतो, कोबी का फ्लावर सारखा गड्डा. थांबा बघा, 1 मिनिट थांबा, दाखवतो. हे बघा, हे बघा, हे कसले वेगळेच टाईप आहे. ओ, हे मस्त केल्या. संध्याकाळच्या वेळेला मूव होतं ते. थांबा, जवळ जरा जाऊन दाखवतो. हे बघा, असले कसले झाड आहे ते. हे बघा, अजून जवळ जाऊन. आणि वेगवेगळे प्रकारचे फुलं, सगळे वेगळे, सगळे नुसती फुलांची झाड आहेत. एक बेस्ट आहे रेड. तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मेरी बांसुरी. हे बघा, हे बिस्किट बनवायला लागले. अंदर रखे ना. आता बघा ते काढते ते. हीटवर हे बनायला लागलेत बिस्किट. हे बघा आता. अरे वा वा, कंटिन्यू रोटेशन पाहिजे तर हे असे बनणार. थोडं काही खायला असायचं. मस्त मस्त है, मस्त बढ़िया भैया, बढ़िया. पपई रे पपई. टेक्निक बघा. परफेक्ट एवढीच बरोबर पुरली हो तेवढ्या प्लेटला. भावांनो नमस्कार परत एकदा. आत्ता वाजले आहेत 1:50 दुपार. आता आम्ही चाललोय जेवायला. तिथून मग 3:30ला परिक्रमाचा तो मार्ग चालू होणार आहे, वृंदावन परिक्रमा. ते करणार आणि मग रात्री यमुना आरती. ओके, चला पहिलं तर पेट पूजा कर लेते हे. थोडा मजा आहे. चलो चलो. ऊन 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 लय भारी वाटते आत्ताच्या क्षणाला. हे बघा ऊन. जिंदगी का सफर अजनबी अजनबी, सांसों की रह गुजर अजनबी. आहा मस्त ऊन. येतं ते ऊन ऊन सुकून. ऊन ऊन सुकून. काय. जय श्री राम. सलाद की प्लेट तो आ चुकी है. सब अपने अपने हाथ डाल रहे हैं. अरे डालो भैया, हम भी डालेंगे थोड़ा. गुड. अरे खाली प्लेट दिया है का? प्लेट को भी भरो यार. देखो भरते हैं, 2 मिनट ले दे. कसं डन. वो क्या? हाँ बघा भावांनो, वृंदावन परिक्रमा करायला लागल्यात सगळं.
मग तो घाट आहे तिकडं. कुठला? केशी घाट. वो आगे केशी घाट भी है दोस्तों आगे. हे एकादशी असल्यामुळे आज एवढी गर्दी आहे. सगळे लोक परिक्रमा करायला लागलेत आज. हे बघा, हे खायला पण देऊ शकता तुम्ही गायांना. हे बघा, हे असं हे लोक जसे चारायला लागलेत तसं. जुन्या गल्ल्या बघा वृंदावन मधल्या या सगळ्या. कुंज गलिया बोलतो, वृंदावन की कुंज गलिया. त्यातनं फिरवायला लागले ते. हे बघा, कुडून न्यायला लागल्यात भैया. मस्त केवढंच आहे. आबा माग बघ केवढंच आहे. अरे वा वा, एकदम छोट. हे जुन्या का हे आहेत मम्मी ते म्हणले त्यावेळेस. हे काय मग आता चाललंय त्या जुन्या लेन. कशा बसल्यात, फोन कडच लक्ष आहे. हे बघा येऊ. हा हे बघा, इथून बाहेर पडलो आता आपण. तब्बल 170 दिवसांनी हे बिस्किट खाणार आहे मी. माझं 150 डेज चॅलेंज झाल्यानंतर आज पहिल्यांदा खाणार आहे. काय तुम्ही काय तुमचं काय? हे बघा भावांनो, हे आहे केसी घाट. हे नदी पात्र हे चेंज झालंय. आधी हे पलीकडच्या बाजूला होतं. हे बघा तिथं त्या बाजूला होतं, आता इकडं शिफ्ट झालंय नदी पात्र. सध्यात बघा सगळं भगवत दिसतंय. बजरंग बली की जय. आता बोटिंग करू. पक्षी बघा तिकडं, मस्त मस्त. आता वाजले आहेत 4:30, 4:30, 5:30, 6ची आरती असती. यमुना आरती असते 5:30 वाजता. ब्रिज बघा, पलीकडच्या बाजूला, आणि तिकडं शेती. हा केसी घाट आहे. चला बघत राहा. बघा ह्या बोट मध्ये बसतो आता. राधे राधे. जहाँ आप घूम रहे हो इस टाइम, इसको क्या कहते हैं इस जगह को? केसी घाट. हाँ घाट का नाम है केसी घाट. और जहाँ आप घूम रहे हो ना, इसको बोलते हैं कालिया दह. कालिया दह कहते हैं हमारी ब्रज भाषा में, काली दह पे खेलन आयो मेरो बारो सो कन्हैया. वाह. और गेंदई के संग कूदन आयो मेरो बारो. स्टोरी सांगते तिथे. हाँ, गेंद का बहाना लेके कन्हैया जी यही कूदे थे. यही कालिया नाग रहा करता था. कालिया नाग ने यमुना जी को 3 किलोमीटर के एरिया में जहरीला किया हुआ था. गाय या कोई भी पंछी पानी पीने को आती थी ना, मर जाया करती थी. जहरीला पानी था कालिया नाग के कारण. तो गांव वाले दुखी होने लगे.
बोलने लगे मामा कंस के कारण तो मथुरा छोड़ा और इस कालियानाग के कारण वृंदावन छोड़ना पड़ेगा, ऐसे तो सारा ब्रज छूट जाएगा। फिर यहाँ कन्हैया जी ने गेंद की लीला की थी, गेंद का बहाना लेके इसके अंदर कूदे थे। 3 दिन 3 रात कालियानाग के साथ फाइट की थी। उसको मारा नहीं था, उसको मूर्छित किया, मतलब अधमरा, और उसको वरदान दिया अपना विष और विषैला परिवार लेके अपने नागलोक के लिए चले जाओ जहाँ से आए हो। तो कालिया नाग अपना विष और विषैला परिवार तो ले गया, लेकिन इसका कालापन नहीं ले जा पाया, इसीलिए इसका नाम कालिद है। आपने भजन भी सुना होगा, जमुना मैया काली काली, राधा गोरी गोरी, और वृंदावन में धूम मचाए बरसाने की छोरी छोरी। भजन सुना है? तो इसका रंग हमेशा काला रहता है, इसको कालीद कहते हैं। इसके 2 भाई हैं, दोनों ही काले हैं, दोनों ही खतरनाक हैं। कौन कौन से? बड़ा भाई है शनि और छोटा भाई है यमराज। शनि यानी यमराज, और इनके पिताजी है सूर्य भगवान, सूर्यदेव। ये यमराज और शनि की बहन है। कृष्ण भगवान की कितनी गोपियां थी? 16 लाख। 16,000 से भी ऊपर थी। 16,108 गोपियां थी। 16,108 गोपियों में 8 पटरानियां थी। पटरानियां मतलब खास। सबसे पहली पटरानी कौन सी है जिसने सबसे पहले चरण छुए? आप बताओ, फिर मैं बताऊंगा। नहीं जी, बताओ। क्वालिटी स्टोरी माहिती त्यांना। कन्हैया जी का जब जन्म हुआ तो मामा कंस के यहाँ हुआ था। पालन पोषण जो हुआ था मथुरा गोकुल में हुआ था। गोकुल में जब बसदेव जी टोकरी में लेके गए थे ना गोकुल के लिए, मथुरा और गोकुल के बीच में यमुना जी पड़ती है, तो जब टोकरी लेके जा रहे थे, पहले नाव नहीं चलती थी, नाव से जा सकते तो पैदल जा रहे थे। तो जब बसदेव जी के पानी यहाँ तक आया, बसदेव जी डूबने लगे, तो कन्हैया जी ने चरण नीचे किए और यमुना जी ने चरण स्पर्श करके, चरण छू करके आगे के लिए रास्ता दिया था। देखा ना सीरियल वगैरह में, और भागवत में भी बताते हैं, कहते हैं स्टोरी यमुना वहे दूध की धारा। शाम सुबह तो होगी सूर्य निकलने से पहले, क्योंकि पुत्री है उनकी, और या होगी चला, यमुना परिक्रमा झाली आहे या बोटीतनं. हे बघा, आता मंदिरात चाललोय, सांगतोच कुठल्या मंदिरात चाललोय, आणि परत थोड्या वेळाने येणार आहे यमुना आरतीला. 6:30-7 वाजेपर्यंत आरती होईल. स्ट्रक्चर बघा कसलं जुनं आहे. आणि इकडं सनसेट. बहुत बड़ी गैंग है. हो, जय श्रीराम. इकडं सनसेट बघा, आणि इकडं बघा ही टोळी कशी बसली. काय ना काहीतरी पाहिजेलच त्यांना. भारी दिसते ना. हे बघा, मदन मोहन मंदिर आहे.
ह्याची इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे, पॉज करून वाचू शकता इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये. हे बघा ते बघा फ्रुटी अशी गायब कर. पाहिलं ना टोपीचा व्हिडिओ. अभिषेक चालू झालाय. ते बघा तिकडं पाण्यात दिवे सोडले सगळ्यांनी. यमुना आरती झाली. आता गोविंदामध्ये चाललोय जेवायला. आणि आता रात्री बघा गर्दी. हे बघा लेझर कसलं मारतोय. एकादशी असल्यामुळे गर्दी खूप आहे. चला भेटूया तिथे. हा बढिया मस्त. एकादशी स्पेशल थाळी आहे. हे बघा. धन्यवाद भावांनो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक सुद्धा. मागचे व्हिडिओ नसतील पाहिले तर नक्की जाऊन बघा. चला बाय बाय.